अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। एक नंबर। कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? तोबा तोबा, थारा मूड खराब कर दिया। मैं अकेला नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. जय शिवराय. स्वागत आहे तुमचं पूर्ण एकदा नाईस. निखिल चॅनल मध्ये. आणि आता आपण चाललेलो आहे फिलहाल आता आपण चाललेलो आहे अंधेरीला. अंधेरीतून आपण जाणार आहे दादर, बरोबर नाही? दादर. हा, दादरवरून आपण जाणार आहे कर्जतला. आणि कर्जतचा जो फार्म हाऊस आहे ना, तो खूपच सुंदर आहे. ते आपला मी पण फर्स्ट टाइम चाललो त्या कर्जतमध्ये. ते पण नक्कीच बघूया. पुढे जाऊया मी भेटतो तुम्हाला. पुढे मी आता डायरेक्ट अंधेरी स्टेशनकडे त्याला जाऊया. आणि आपले भाऊ लोक आहे बघा, आपण तिघं इथे चाललो. आणि उशीर झाला आपल्याला, जायचं होतं 9 वाजता. याचे मुले आपल्याला उशीर झालेला आहे खूप. हां, खूप उशीर झाला. त्यात आपण जाऊया, चला भेटतो पुढे. तर आता आपण फायनली पोहोचलेलो आहे अंधेरी स्टेशनवर. आणि खूपच उशीर झाला. आपल्यासोबत आहे 7 भाऊ आहे. 7 भाऊ. चला आता तिकीट काढूया. आपण अंधेरी स्टेशनवर पोहोचलो. आपण आता तिकीट काढूया. आणि हे आपलं असणार आहे अंधेरी स्टेशन. तर चला आपण तिकीट काढूया डायरेक्ट दादरची. आणि इथे आपल्या निखिलला इथे सर्वजण बघत आहे. असा जसा का मोठा सेलिब्रिटी वर्षाचा सेलिब्रिटी झूठ बोल रहा है. होऊन जाऊ दे. आणि ॲक्च्युअलमध्ये मी खूप टायमाच्या नंतर ब्लॉग काढत आहे. 40-50 दिवस झाले. तर माझी फॅमिली जेवढे लोक आहेत ते त्यांना ते माहितीच आहे. माझा आता इतका लेट ब्लॉग कशाला येत आहे. ते आता काढूया तिकीट. चला जाऊया तिकीट काउंटरवर. भेटतो तुम्हाला पुढे. आता आपला 7 भाऊ बघा लाईनीत लागलेला आहे. आणि हा आपला हितांश भाऊ. मला याचं हे समजत नाही, एक दिवसच चालू एवढी मोठी बॅगची गरज काय आहे. सच्चाई छुपाई गई, अफवाह उड़ाई गई, बात कुछ और थी, बताई कुछ और गई. एक दिवस एवढी मोठी बॅग ते मी अमरनाथला गेलेलो 15 दिवस तेव्हा घेऊन गेलेलो. एवढी मोठी बॅगची गरज काय एक दिवससाठी. हां ठीक आहे. तर आता आपण फायनली आपलं पोहोचलेलो आहे दादर स्टेशनवर. आणि इतकी गर्दी आहे ना दादर स्टेशनवर, खूप गर्दी आहे. आणि आपला इथे आहे 7 भाऊ. पाहू शकता तुम्ही, खूप गर्दी आहे. म्हणून आज आपला बाबासाहेब आंबेडकरचा दिवस आहे. आणि इथे आता ट्रेन कर्जतची येणार आहे 10-20 मिनिटांनी. ते आता पाहूया. इथे आपल्या मागून ट्रेन चाललेली आहे. आपला 7 भाऊ आहे. ते चला आता ट्रेनला थांबलेलो आहे. आणि गर्दी इथे आणि गर्दी पण खूप करत आहे. चला बघूया आता. ट्रेनला थांबलेलो आहे आपण. मला ट्रेन दाखवतो थांबा किती आहे आपली. बघा दादर टू कर्जत 1 तास 41 मिनिटं 15 स्टॉप. आणि इथे हितान भाऊ फोन करतो ट्रेनवाल्याला का हे लवकर घेऊन ये, जायचं आम्हाला. कुठे ट्रेन आपली. हितान भाऊ फोन करतो ट्रेनवाल्यांना का लवकर घेऊन ये ट्रेन. कुठे राहिली ट्रेन आपली. टायमाच्या नंतर ट्रेन भेटली. ती गर्दी आहे, ती गर्दी होती ना, बोलू नको, खूप गर्दी होती. फायनली भेटली. आपण आहे आता दादरचीच, म्हणजे आता जस्ट निघालो. 2 तास लागणार इथून पोचायला. इथे 2 तास कसे पण आपल्याला लागणार आहे पोचायला. तर बघूया कधी पोचतो. आणि ट्रेन आमची पूर्ण खाली आहे. म्हणून आपण फर्स्ट क्लासनी मोस्टली जातो. ते ट्रेन बघा पूर्ण खाली. आता पुढे कधी भरेल मला पण ना माहिती.
1.5 तास झाला ट्रेनमध्ये जाऊ, 1.5 तासाने. आणि तुम्ही जरा नजाऱ्याचे मजे घ्या. हायलाईटमध्ये टाकायची कोशिश करणार बघा. आणि आपला 7 भाऊ आणि हा तो कुठून नजारे बघा कुठे काढतो. नजारे काढतो तिथून तो. टोटल 1.5 तास लागला, 1.5 तास पोचायला. आणि अजून पण पोचलो ना आम्ही. 1.5 तास आणि सामन्यानी ट्रेन येत आहे आपली. बहुत तेज हो रहा है बहुत. 1.5 तास झाला, 1.5 तास अजून ट्रेनमध्येच आहे. ट्रेन थांबलेली आहे. काहून की बाजूनी तुम्ही पाहू शकता ट्रेन चाललेली आहे. कसली आहे काय माहिती. ट्रेन थांबली, लास्ट स्टॉप आहे. तर फायनली आपण पोहोचलेलो आहे कर्जत. आणि आपले 2 भाऊ लोक. तर आता आपण फायनली पोहोचलेलो आहे विल्लाकडे. आणि आपले आहे टॅक्सी आणि आपले हितांचे सर्व मित्र लोक आहेत तिथे. आणि आपल्याला जायचं आहे आतमध्ये. तर जाऊया आपण आतमध्ये डायरेक्ट. तुझ्या हातात थम्सअप आहे ते दाखव. हा मैं नहीं दिखाऊंगा. तुझ्या हातात थम्सअप हात जाम वजन आहे माझा. तर तुम्ही इथे पाहू शकता. आपल्याला इथे सामने टफ पण भेट आहे. आणि आपण आहे आता फर्स्ट फ्लोअरवर. तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो. आणि आपला हा 7 भाऊ इथे. चला आतमधला एकदा व्ह्यू दाखवूया. असं काय असणार आहे. इथे 2 जण झोपू शकत आहे. 3 पण तुमवर आहे. आणि हा ही वॉल बघा, खूप सुंदर आहे वॉल. आता ते आम्ही लाईट पण नाही लावलेली आहे. तर लाईट लावायचं बाकी आहे. हां इथं भाऊ लाईट लावतो 1 नंबर. काय खूप मोठं काम केलेलं आहे इथं भाऊने. असं वॉल. आणि तुम्ही ते खूप फोटो छान छान काढू शकत आहे. हे बघा तुम्ही. मुझे फर्क नहीं पड़ता कि जमाना क्या कहता है. हे बघा तुम्ही असे पोज पण मारू शकताय. आणि खूप एकदम फुल पॉवर. आणि हा तो तुम्हाला आता मी ते रूम दाखवलेला आहे. आता आपण जाऊया या रूममध्ये बघूया कसं आहे. इथं आहे आपला 7 भाऊ. आणि तुम्ही इथं पाहू शकता. आता ते आपण इथे लाईट्स नाही लावलेली आहे. लाईट काय आहे, लाईट्स लावून घेऊया पहिलं सर्व. हे बघा. हा 1 नंबर. इथे तुम्ही खूप सुंदर सुंदर मतलब ड्रॉइंग आहे. खूप हे आहे. हे बघा सर्वाला त्यांचं खूप सुंदर बनवलेलं आहे. पेंट केलेलं आहे. मतलब ब्लॉग काढायचं मतलब हेच आहे का म्हणून युनिक चीज मला दाखवायला खूप आवडते. चल झूठा. हे बघा मी आपला 7 भाऊ. आणि इथे असं आहे ना. हा तुम्हाला 1 रूम दाखवला. हा तो पण दाखवला. आणि हा 3रा रूम. इथे असं वाटतं भुलभुलई आहे रूम. इथे म्हणजे किती आम्हाला सुद्धा ना माहिती. हे बघा हे आपला फर्स्ट फ्लोअरवर आहे. आपण इथे एंट्री फॉर स्टाफ आहे फक्त. आणि हा आपला रूम असणार आहे. हा बघा किती सुंदर आहे रूम. बघा तुम्ही फर्स्ट फ्लोअरवर 3 रूम आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही आरामात 10-12 लोक आरामात झोपू शकता याच्यामध्ये. आणि हा आपला असा बेड असणार आहे. आपला सारवू शकत नाही. आपण जाणार आता बॅडवर एकदम फुल पॉवरमध्ये. त्याच्यानंतर फोटोचे शौकीन आहे तुम्ही. इथे फोटोसुद्धा काढू शकत आहे. आपला 7 भाऊ. आणि आपण पोज मारूया. जय श्रीराम, जय जय श्रीराम. हा असा टफ असणार आहे आपला इथे खेळायला. आणि आपला 7 भाऊ रेडी होतो बॉलिंग टाकायला मला. आणि हा आपला विल्ला आहे. आणि 7 भाऊ आपल्याला बॉल टाकणार आहे. का म्हण 7 भाऊ. आणि आपण 1 हँडेड खेळणार. आणि हा शानदारच फटका. दोन शब्द आपले 2 शब्द मानाचे. मानाच्या कर्जतचे लोक जात असतील त्यांच्या. अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है. कुठे जातात. कर्जत में जात असतील लोक. आपण आलोय कर्जत में. कर्जत मिळून आपण खातो बघा काय.
आपण खाऊया. चिकन रस्सा, अरे बटर चिकन आहे. बटर चिकन, आणि हा राईस आणि इथे राईस. तुम्हाला भेटणार आहे बघायला आहा. सुका चिकन आणि चिकन ग्रेव्ही. आणि अजून काय इच्छा आहे बोलावची? इच्छा अशी आहे की आता जेवायचं आहे थोडं. हा ते सामने जेवाय ते व्हेज आहेत आणि आपले इथे नॉनव्हेज. आपलं श्रावण नाही, आपण रावण आहे. तर आपलं आता झालेलं आहे फुल. चला आता खाऊन मजा आया. घेऊया आपण. आणि आपला 7 भाऊची तयारी फुल ऑन चालू आहे. काय बोलते 7 भाऊ? थांब. 2 शब्द परत एकदा. चिकन लेग पीस. स्टार्ट किया. हाँ स्टार्ट. तर आता आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आपण तयारी करूया पोहायची. असं का असणार आपलं इथे स्विमिंग पूल आपलं बघा. आणि आपला असा विला असणार. तिथे आता पूल गेम खेळत होतो, बघितलं असेल. आता आपण जरा कपडे चेंज करून जाऊया पोहायला. तुम्हाला थोडं दाखवतो. उडी मारायची व्हिडिओ बघत राहा. तर आता आपलं झालेलं आहे पोहायचं टाईम. मच्छा देगे भाई, मच्छा देगे. आणि आपला 5 भाऊ नाचत आहे फुल पॉवरमध्ये. आणि आता हितान भाऊ पण येत आहे आपला उडी मारायला पाण्यामध्ये. होय फटफटे काढतो, उडी मारताना काढू. आणि आता हितान भाऊ आपली उडी मारत आहे. उडी बघा, बोनी लावा बोनी. कमॉन. एक नंबर. थोडे नाव रे बापू. ये जाऊ बसायला. मच्छा देगे, मच्छा देगे. हे बघा आता तुम्हाला नाईस निखिल पोहताना दाखवेल. मजा बघा आता. पोह रे. सबस्क्राइब करो भाई, सबस्क्राइब करो. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. आणि छोटे मुलांच्या जागेवर 7 भाई बाउन्सिंग. कम ऑन बाउन्स बेबी. ओहो चेस 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 पोज. आता इथं एक नंबर. अरे मुझे चक्कर आने लग गया अब. जलपरी. तुम हुस्न परी तुम जाने जहां. जलपरी आहे ते बघ. जलपरी फुल जलपरी. आता तुम्ही पाहू शकता. आता रात्रीचं काय असं दिसतं आपलं स्विमिंग पूल आहे बघा. रात्र झालेली आहे. आणि आपलं आतमधलं गेमिंगचं बघा. इथे आता पूल खेळत होतो. इथे कॅरम पण आहे. जे पण तुम्हाला डिटेल्स आहे नंतर मी देतो. आता आपण जाऊया आंघोळ करायला. ठीक आहे. हर हर महादेव. जय श्रीराम. आतमधलं आपलं रात्रीचं टी व्ही पण आहे इथे बघायला. आपला 7 भाऊ. हे बघा आतमधलं असं काय दिसतं. तुम्ही इथे कम से कम ना 4 BHK आहे. हा जो रूम आहे ना 4 BHK आहे. इथे कम से कम तुम्ही आरामात ना 30 लोक राहू शकत आहे हॉलसोबत आरामात. आम्ही ते फक्त 8 जण चाललेलो आहे. तुम्ही 30 लोक इथे राहू शकता. ते आपण आता जाऊया आंघोळ करायला. आंघोळ करून तुम्हाला भेटतो मग. तर आता आपली आंघोळ झालेली आहे. तर आता आपण थोडेसे टफ जाणार खेळायला. ते आपला हा टफ इथे बाहेर. आता आपण जाऊया टफवर खेळायला. ते 7 भाऊ. आता हितान भाऊला आपण थांबलेलो आहे. आंघोळ करायला गेलेलं. आंघोळ करून आल्यावर हितान भाऊ आपण जाऊया टफवर. आणि आजचा तुम्हाला चला बाहेरचं पण दाखवतो एकदा. मी याच्यासाठी व्हिडिओ काढतो आता की माझ्या अशी इच्छा आहे का मी इथे का फॅमिलीसोबत येऊ. कधी नेक्स्ट टाईम जेव्हा मला भेटणार ना त्याच सोबत कधी फॅमिलीसोबत येऊ. तुम्ही पाहू शकता. आणि इथे आपला जरासा आता गेम चालू आहे.
हितान भाऊ बघूया कसं खेळते आपला. ओ हो पिरोवाला प्लेयर. हा हा शॉर्ट बघा, नवीन इन्व्हेन्शन शॉर्टचा. हमारे यहाँ ऐसा ही होता है. बघूया जाते का नाही आपलं. कमॉन. आणि ते अजून एक गोष्ट असं आहे की जसं आमचं पर पर्सन आम्ही ते आता कमी लोक आलेलो. आमचं कमसे कम ना 3000 पर पर्सन घेतलं. खायचं यांचंच आहे, खायला म्हणजे आणि की नॉनव्हेज व्हेज दोन्ही इथे अवेलेबल भेटणार आहे तुम्हाला. जसे की आता ते दुपारी आम्हाला भेटलं नॉनव्हेज आणि व्हेज पण भेटलं. आणि सकाळी नाश्ता असतो यांचा आणि दुपारी जेवण. डिपेंड आहे तुम्ही म्हणजे एक नाईट आहे का 2 नाईट आहे त्यावर डिपेंड आहे. तर आम्ही आता फक्त 8 जण आलो. ते इथे 4 BHK आहे हा. आणि खूप मोठ्या आरामात 30-35 लोक इथे आरामात राहू शकत आहे. तुम्हाला लोकेशन जे पण काय डिटेल्स असणार ना मी सर्व डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. आता आपला बुफे लागलेला आहे तिथे जेवायचा. थोडंसं इथं आता आपण पूल खेळूया. मित्राला भरला खेळून नंतर मी जेवायला जाणार आहे. आणि अजून काय असणार ते मी दाखवत राहणार तुम्हाला. ते व्हिडिओमध्ये बनत राहा. तर आपलं मॉर्निंग झालेली आहे आणि आपला मॉर्निंगचा व्ह्यू असा असणार आहे इथे. बस आता आपला 1-2 तासांनी चेकआउट होणार आपला सातभाऊ. जर तुम्ही या विल्यावर येत आहे ते एक नक्कीच बोलणार की इथे एकदम कट टू कट टाईम चालू आहे 12 to 12. तुम्हाला असा एक्स्ट्रा टाईम भेटणार नाही. जसे दुसऱ्या विल्यावर 1-2 तास तर एक्स्ट्रा भेटतातच. जर कोण आले नाही ते जसे बुक करतात दुसरे दिवस पण तिथे तुम्हाला कट टू कट चालायला लागेल. आणि हा असणार आहे विला. इथे दाखवतो तुम्हाला. हा आपलं विलाचं नाव असणार आहे हे बघा. आणि बाहेरून असा विला आणि इथे आहे टफ आपलं हे बघा. हा व्हिडिओ काढायचं मकसद एवढंच आहे की एंटरटेनमेंट पर्पजसाठी व्हिडिओ काढला मी. आणि मला फक्त म्हणजे हा व्हिडिओची जरी माझी अख्खी फॅमिली बघणार आहे हा व्हिडिओ. आणि बेसिकली ज्याला इथे यायचं असेल ते पण ते बघणार. यूट्यूबवर ते टाकायचंच आहे. ते आम्ही सोचत होतो का फेब्रुवारीमध्ये परत एकदा इथे येणार. ते बघूया आता. व्हिडिओ अपलोड करणार, फॅमिलीवाले बघणार, नंतर आपण येऊ. अरे एक्सपिरियन्सची आहे भाई. एक्सपिरियन्स काय आहे इथे. पब्लिकला यायला पाहिजे नाही यायला पाहिजे ते सांग. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. पब्लिकला जरूर यायला पाहिजे. पण इथे कसं आहे माहिती आहे 12चा चेक इन असतो आपलं दुपारी. म्हणजे जेव्हा तुम्ही येता बुक आता आणि 12चा जेव्हा पण तुम्ही किती पण दिवस होता 1 दिवस 2 दिवस तुम्हाला 12 वाजता कट टू कट दुपारी तुमचा चेकआउट होणार. म्हणजे असा एक्सपिरियन्स आहे. आणि एक्सपिरियन्स म्हणजे पूलचा बघायला गेलं तर 1 नंबर पूल आहे. मस्त स्पेशियस जागा आहे. विलाच भारी आहे बघायला गेलं तर. 4 BHK विला आहे, पूल आहे आणि खाली खाली एक हॉलचा बाथरूम, एक मास्टर बेडरूम. टोटल 5 बाथरूम आहेत. टोटल 5 बाथरूम. आणि वरती फर्स्ट फ्लोअरला मस्त गॅलरी आहे, मस्त माउंटेन दिसतं. तुम्ही आता पण तुम्ही बघा इथे म्हणजे क्लीन विन सर्व विला आहे. मला फक्त इकडचं एक वस्तू नाही आवडली का ते जेवण देतात कट टू कट. का म्हणून आपण जर बाहेरचे लोक येतात ते काय 11-12 वाजता जाऊन झोपतात. पण जे नाईट आऊट करतात मोस्टली मुळे लोक येतात पार्टी करतात ते त्यांना नंतर 4-5 वाजता ना जर तुम्हाला भूक लागते तुम्हाला तुमचं घरून खाल्लेलं काय पण चिप्स तेच खायला भेटेल. एक्स्ट्राचं आम्ही विचारलं ना माहीत. आणि आमचे समज आम्ही आलेलो 8 लोक बरोबर. आमच्या 8 लोकांचे घेतले पर पर्सन 3000 रुपये होते. 16 लोक पण अर्धे लोक तर गायबच झाले त्यांचे पर पर्सन. आता तुम्ही जसे येणार ते पर पर्सन इथे 2200 रुपये रेट चालू आहे. आता तुम्ही कसे येणार किती लोक येणार आहे त्यावर डिपेंड. आणि जे पण काय तुम्हाला माहिती करायची असेल सर्व मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. तर तुम्हाला भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्याच्यासाठी बाय बाय. आज के लिए फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूँ. श्रीराम, जय शिवराय, लव यू एंड मिस यू. आया बाय बाय.